मोठी बातमी, भोंदू अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आहे। नाशिक पोलिसांनी एचआयव्ही टेस्ट केली। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं महिलांवर अत्याचार करत होता। खरातवर 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे दाखल आहेत। थेट महिला अत्याचाराशी संबंधित हे गुन्हे दाखल आहेत। तर नाशिक पोलिसांनी अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट केली। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अशोक खरात हा महिलांवर अत्याचार करत होता। या प्रकरणी सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत 29 मार्च पर्यंत अशोक खरात पोलीस कोठडीत असेल। तर खरातवर 8 गुन्हे सध्या नाशिकमध्ये दाखल आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, पोलिसांकडून अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली, काय अधिक माहिती? या सगळ्या प्रकरणात अंकिता आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत। 8 गुन्हे जे आहेत या अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे महिलांवरती अत्याचार केल्याप्रकरणी 7 गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि या अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी या अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट केली आणि त्या एचआयव्ही टेस्ट जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिक पोलीस असतील किंवा एसआयटी असेल या दोघांकडनं ही चौकशी केली जात आहे। पण आता नाशिक पोलिसांनी सगळे जे गुन्हे आहेत ते एसआयटी कडे वर्ग केलेला आहे। सगळा पुढचा तपास आता एसआयटी कडनं केला जातोय। अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत झालेला आहे आणि या सगळ्या अनुषंगाने ही एचआयव्ही टेस्ट करण्यात आलेली होती, कारण अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालेलं आहे। त्या अनुषंगाने ही जे एचआयव्ही टेस्ट करण्यात आलेली होती, आता ती जे एकूणच एचआयव्ही टेस्ट आहे त्या टेस्टचा रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याची माहिती आता एकूणच सूत्रांनी दिलेली आहे। निश्चित किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।